1000 रोजगार मिळावे, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि अनेक नव्या संधी। राज्यातल्या माझ्या तरुण मित्रांनो, हे सगळं तुमच्यासाठी प्लॅन केलं जातंय। कसं आणि कुठे सांगतो, फक्त तुम्ही या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी तयार राहा। तर विषय असा आहे की राज्यात गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये नाराजी आहे। हे वेगळं सांगायला नकोय, पण या नाराज झालेल्या जनजी म्हणजेच आजच्या तरुण पिढीचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी फडणवीस सरकारने आता मोठा डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार केलाय। नीट पेपर फुटी, एमपीएससी परीक्षांमधला विलंब, कंत्राटी भरतीवरचा वाद आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे सरकारवर सातत्याने टीका होत होती। याचा परिणाम फक्त सोशल मीडियावरच नाही तर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनांमधून सुद्धा दिसून आला। त्यामुळे तरुणांपर्यंत थेट पोहोचून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारने आता विशेष भर दिलाय। नाराज जेएनझीला पुन्हा आपल्या बाजूला आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने तब्बल 1000 रोजगार मिळावे, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारावर भर आणि तरुणांसाठी नव्या संधीची घोषणा केली आहे। पण सरकारचा हा प्लॅन खरंच तरुणांचा विश्वास परत मिळवू शकेल का? रोजगाराच्या संधी प्रत्यक्षात किती वाढतील आणि जेएनझी पुन्हा सरकारकडे सकारात्मक नजरेने पाहू लागतील का? हे सविस्तरपणे पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघतायत लगाव बत्ती। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरून नाराज झालेल्या जेएनझी तरुणांना पुन्हा विश्वासात घेण्यासाठी महायुती सरकारने आता मोठा प्लॅन आखलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देत 31 मार्च 2027 पर्यंत राज्यभर तब्बल 1000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय। हा उपक्रम कौशल्य, रोजगार, औद्योगिकता व नाविन्यता विभागामार्फत राबवला जाणार असून त्यामागचा उद्देश स्पष्ट आहे। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना थेट उद्योगांशी जोडणं आणि रोजगाराच्या संधी त्यांच्या दारात पोहोचवणं। या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली। या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉक्टर रणजित पाटील, सदस्य डॉक्टर सरोजिनी राऊत, रवींद्र देशपांडे, विशाल टिबरेवाल, जयेश ढाके, राहुल खोले तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत रोजगार मेळावे फक्त औपचारिक कार्यक्रम न राहता त्यातून प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले। पण सरकारचा प्लॅन फक्त रोजगार मेळावे घेण्यापुरतेच मर्यादित नाहीये, तर ITI बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण आणि सामाजिक संस्थांमार्फत अधिकाधिक युवकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला जाणार आहे। प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचली जाईल आणि रोजगारापूर्वी 2 आठवड्यांचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल। पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, बायोडाटा तयार करणं आणि मुलाखतीची तयारी शिकवली जाईल। दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीनुसार इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जाईल। सरकारचा दावा असा आहे की अशा पद्धतीने प्रशिक्षण दिल्यास रोजगार मेळाव्यात निवड होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं। सरकारचं म्हणणं आहे की यावेळी केवळ नोकरी मेळावे घेऊन फोटो सेशन करण्याचा उद्देश नाहीये। अनेकदा विद्यार्थी मेळाव्याला येतात पण मुलाखतीत किंवा कौशल्याच्या कमतरतेमुळे त्यांची निवड होत नाही। त्यामुळे यावेळी आधी प्रशिक्षण आणि नंतर रोजगार असा फॉर्म्युला सरकारने स्वीकारलाय। उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यानुसार विद्यार्थ्यांना तयार करून त्यांना थेट रोजगार मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय। पण सरकारला एवढा मोठा प्लॅन आखण्याची गरज का पडली? याचं उत्तर गेल्या काही महिन्यातील घटनांमध्ये दडलंय। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी मोठी नाराजी निर्माण झाली होती। एमपीएससी परीक्षांच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या, निकालांमध्ये विलंब झाला आणि नवीन परीक्षा पद्धतीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला। अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या तयारीनंतर सुद्धा अनिश्चिततेचा सामना करावा लागला। याच काळात विविध सरकारी भरती प्रक्रियांमध्ये पेपर फुटी, तांत्रिक अडचणी आणि गैरव्यवहाराचे आरोप झाले। तलाठी भरतीपासून इतर भरती प्रक्रियांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक आहे का असा प्रश्न तरुणांनी उपस्थित केला। यानंतर सरकारच्या कंत्राटी भरती धोरणावरून सर्वात मोठा वाद निर्माण झाला। कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्यांऐवजी कंत्राटी भरती करण्याचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थी आणि तरुण संघटना आक्रमक झाल्या। सोशल मीडियावर मोठी मोहीम सुरू झाली। अखेर वाढता विरोध पाहून सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला। याच काळात नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं आणि देशभर विद्यार्थ्यांचा संताप उफळून आला। दिल्लीच्या जंतर मंतरपासून महाराष्ट्रातल्या अनेक शहरांपर्यंत आंदोलनं झाली। कॉक्रोच जनता पार्टीसारख्या गटांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला मोठं स्वरूप दिलं। एक्स, इंस्टाग्राम आणि रील्सवर लाखो पोस्ट व्हायरल झाल्या। पारंपरिक राजकीय पक्षांशिवाय सोशल मीडियाच्या जोरावर उभं राहिलेलं हे आंदोलन देशभर चर्चेचा विषय ठरलं। महाराष्ट्रातही या आंदोलनांचे पडसाद उमटले। विद्यार्थ्यांवर दाखल झालेले काही गुन्हे मागे घेण्याचे आदेश सरकारला द्यावे लागले। त्यानंतर सरकारने कौशल्य विकास, रोजगार आणि प्रशिक्षणावर भर देणाऱ्या योजनांची गती वाढवली। आता त्याचाच भाग म्हणून 1000 रोजगार मेळाव्यांचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते गेल्या काही महिन्यात प्रथमच जेएनझी मतदारांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष आंदोलनातून आपली ताकद दाखवून दिली।
रोजगार, शिक्षण आणि पारदर्शक भरती हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सरकारने आता याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलंय. पण आता प्रश्न असा आहे की सरकारचा हा डॅमेज कंट्रोल प्लॅन पुरेसा ठरेल का? जरी रोजगार मेळावे फक्त उद्घाटनापुरते न राहता त्यातून हजारो तरुणांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या, कौशल्य प्रशिक्षणाचा फायदा झाला आणि भरती प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे झाली तर सरकारला त्याचा निश्चितच राजकीय फायदा होऊ शकतो. पण जर घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अंतर राहिलं तर आधीच नाराज असलेली जनजी पुन्हा सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते. म्हणजेच फडणवीस सरकारने आता मोठा प्लॅन तर टाकलाय, पण या प्लॅनचं यश शेवटी एका गोष्टीवर अवलंबून असेल, घोषणांवर नाही तर प्रत्यक्षात किती तरुणांच्या हातात नोकरीचं नियुक्तीपत्र पोहोचलं यावर. तुम्हाला काय वाटतं, सरकारचे हे 1000 रोजगार मेळावे जनजीचा विश्वास परत मिळवतील का, की तरुणांना अजून मोठ्या निर्णयांची अपेक्षा आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या लगावती YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.